जय श्रीराम. गेले 143 दिवस आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाच्या पुस्तकाचं वाचन करतोय आणि आजचा हा 144 दिवस. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे गोंदवले सातारा महाराष्ट्रातील थोर संत ज्याने आयुष्यभर श्रीरामाच्या नावाचा जप केला आणि लोकांना श्रीरामाच्या जीवनाची माहिती साध्या सोप्या भाषेत सांगितली. त्यांनी या 365 दिवसांच्या प्रवचन पुस्तकात खरे संत कसे ओळखावेत, संतांकडे गेल्यावरती काय करावं आणि काय करू नये, आपल्या जीवनामध्ये आपण संसार करत असताना परमार्थ मार्गाची तयारी कशी करावी किंवा परमार्थाची तयारी कशी करावी, जीवनात कसं वागावं कसं वागू नये, तसेच देव म्हणजेच नाम आणि नाव म्हणजेच देव. नामस्मरण कोणी करावं, कधी करावं, कुठे करावं, का करावं आणि नामस्मरणाचे काय फायदे आहेत, हे सगळं त्यांनी या 365 दिवसाच्या प्रवचनरूपी पुस्तकात आपल्याला साध्या सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. तर आता हे 144व्या दिवसाचं जे प्रवचन आहे, त्याचं आपण वाचन करतोय आणि त्याचं शीर्षक आहे, देवाकरता स्वतःला विसरावे. तुम्ही स्वतःला दिवसातून एकदा तरी विसरता की नाही? हल्ली आपण आपल्याला विसरतो, पण ते विषयाकरता विसरतो. म्हणजे आपण टीव्ही, मोबाईल आणि बऱ्याचशा गोष्टींमध्ये एवढं गुंगवतो, की आपल्याला स्वतःची आठवणच राहत नाही. स्वतःला विसरावे, पण ते विषयाकरता विसरू नये. एखाद्या वेळेस असे होते, की एखादी आनंदाची बातमी समजली, म्हणजे आपण काय करतो हे आपल्यालाच समजत नाही. अशा वेळी देह भानावर नसतो हेच खरं. म्हणजे आपण अ, नाचतो, खातो किंवा बऱ्याचशा गोष्टी असतात. त्याचप्रमाणे दुःखाची बातमी कळली म्हणजे होते. थोडक्यात म्हणजे आपण जेव्हा विषयांच्या अधीन होतो, जेव्हा आपल्याला सुख किंवा दुःख एक्स्ट्रीम गोष्टी झाल्या, तर आपण स्वतःला विसरतो. आता तेव्हा आपण हे देहाला बघून विषय म्हणजे आपण जेव्हा विषयाच्या अधीन होतो, तेव्हा आपण देहाला विसरून विषय बघतो. त्याचप्रमाणे क्रोधाचे होते. विषयासाठी देहभान विसरणे हे केव्हाही वाईटच. परंतु देवाकरता जर आपण आपल्याला विसरलो, तर ते फारच उत्तम. म्हणजे भक्त प्रल्हाद, भक्त मीराबाई आणि बरेचसे असे संत ज्यांनी एवढं आपलं स्वतःला देवाच्या नावाकरता वाहून घेतलं, की ते स्वतःलाच विसरले. भजन करीत असताना देहभान विसरून भजन करावं. आपण आता तसे करतो का? भजन म्हणत असताना कोणी ताल चुकला की लगेच आपण रागावतो. हे खरे भजन होत नाही. म्हणून भजन करताना मी देवापुढे आहे आणि तो आणि मी याच्याशिवाय दुसरे कोणी नाही असे मानूनच भजन करावे आणि तशी सवय ठेवावी. म्हणजे देहभाव विसरता येईल. संसारात आपण कोण हे न विसरता संसार करावा. म्हणजे विषयाच्या अधीन केव्हाही न होता संसार करावा. स्वतःची आठवण ठेवून प्रपंच केला, तो आपल्याला बाधक व्हायचा नाही. म्हणजे आपण विषयांच्या अधीन न होता जेव्हा आपण एखादं कर्म करतो, तेव्हा म्हणजे प्रपंचाचं, तेव्हा आपल्याला तो बाधक होत नाही. पण जर आपण त्या विषयामध्ये एवढे इन्व्हॉल्व होतो, की आपण स्वतःलाच विसरतो, तेव्हा मात्र त्याचे त्रास होतात. व्यवहारात काम, क्रोध, लोभ वगैरे सर्व काही असावे, पण आपण त्याच्या स्वाधीन नव्हता त्यांना आपल्या ताब्यात ठेवून वागावे. म्हणजे देहभाव आपोआप नष्ट होऊन जाईल. आता काम, क्रोध, लोभ, मदमोह, मत्सर हे षड्रिपू आहेत. हे प्रत्येक माणसाला आपल्या जवळ असतातच. म्हणजे त्या माणसांच्या मध्येच असतात. त्याचं प्रमाण किती असावं किंवा त्याचा आपल्यावरती किती प्रभाव असावा, हे आपण ठरवलं पाहिजे. त्याच्यावरती आपण कंट्रोल मिळवू शकतो. त्याला आपण संपवू शकत नाही. हे सर्व साधायला परमेश्वराला शरण जाणे हा एकच सोपा मार्ग आहे. आणि त्याकरताच नामस्मरण नामस्मरणात राहणे हे साधन. म्हणजे या साधनाने, नामस्मरणाने जे तुम्ही 1 मिनिटं करू शकता, 1 माळ करू शकता, 1 तास करू शकता. सकाळ, दुपार, संध्याकाळ. अगदी एखादा गरीब माणूस, शिकलेला, अशिक्षित, यंग माणूस, वयस्कर माणूस, लहान मुलगा चालताना, बसून, झोपताना केव्हाही आपण नामस्मरण करू शकतो. पण ते रेग्युलर करावे. आता कोणी 12 आणि 24 वर्ष साधनेत राहूनही काही काम झाले नाही असं म्हणतात आणि यात काही अर्थ नाही म्हणून सोडूनही देतात. तेव्हा अशा लोकातच अर्थ नसतो, की गुरूत काही नसते. म्हणजे गुरु चुकीचा आहे, की ती माणसं चुकीची आहे, ज्यांनी एवढे वर्ष
नामस्मरण किंवा साधना करून देखील त्याला काहीच मिळालं नाही. तर आपणच याला कारणीभूत असतो हे पक्के समजावे. संन्यास घ्यायचा असेल तर बायकोला बरोबर घेऊन संन्यास घेता येईल का? त्याचप्रमाणे विषय बरोबर घेऊन गुरुकडे गेलो, तर गुरुची खरी भेट होईल का? म्हणजे आपण गुरुकडे की संतांकडे गेल्यावरती देखील आपण संसारातल्या गोष्टी बोलू नये की मागू नये. त्याला परमार्थाबद्दल आपल्याला मार्गदर्शन करण्यास सांगावे. ती शक्य नाही. याकरता ते सांगतील ते साधन आधी करावे, म्हणजे चित्त शुद्ध होतं. म्हणजे त्यांनी जे काही साधन सांगितलं असेल आणि ते झाल्यानंतर त्यांची खरी भेट होते. म्हणून आपण त्यांच्याजवळ खरे समाधान मागावे. म्हणजे आपण भजन, पूजन, कीर्तन, नामस्मरण, देवाच्या ठिकाणी जाण्यास, तीर्थक्षेत्री जाणं वगैरे जे काही सांगितलेलं आहे आपल्याला, त्या गुरूंनी ते सगळं करावं, त्याच्यात पूर्ण विश्वास ठेवून करावं आणि आपण त्यांच्या इच्छेने हे करतोय, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपला अहंकार बाजूला ठेवून. मग तो ज्यात ते ठेवेल, त्यातच समाधान होते. देहभोगाची अशा वेळी काहीच किंमत राहत नाही आणि मग त्याला कंटाळण्याचे काहीच कारण उरत. तर हे असं देवाकरता स्वतःला विसरावं हे 144व्या प्रवचनामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. शेवटचं वाक्य परमात्माचे स्मरण यातच विषयाचं विस्मरण म्हणजे छान वाक्य सांगितलेलं आहे. आपण जेव्हा परमात्म्याचं स्मरण करतो, त्याचं नाव घेतो, त्याच्यामध्ये आपण वाहून जातो आतमध्ये, तेव्हाच आपल्याला या विषयांचं विस्मरण होतं. आता आपण 11 वेळेला श्रीरामाच्या नावाचा जप करूया. श्रीराम 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 श्रीराम. धन्यवाद. हे 144व्या दिवसाचं जे प्रवचनाचं वाचन झालं, त्याचं श्रवण केल्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुमचा उर्वरित दिवस असाच आनंदाचा, सुखाचा आणि आरोग्यपूर्ण जावो, हीच त्या श्रीरामचरण इच्छा व्यक्त करतो आणि थांबवतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. जय श्रीराम, जय श्रीराम.